नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल-एल-बी 3 इयर कॅप राउंड 1 चं कॉलेज अलॉटमेंट आत्ताच जाहीर झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं कॉलेज भेटलेलं नाहीये किंवा त्यांना कुठलंच कॉलेज भेटलेलं नाहीये. अशा विद्यार्थ्यांच्या समोर आता प्रश्न पडलाय, की सर आता पुढे काय करायचंय? तर मित्रांनो तुमच्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. मित्रांनो अजिबात काळजी करू नका, घाबरून जाऊ नका. तुम्हाला फर्स्ट कॅप राउंडमध्ये कॉलेज भेटलेलं नाही म्हणजे तुमचं वर्ष वाया गेलं असं होत नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राउंडमध्ये, इन्स्टिट्यूट लेव्हल कॅप राउंडमध्ये ॲडमिशन भेटत असतं. मग आता पुढची प्रोसेस काय असणार आहे आणि आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, आपल्याला काय करायचं आहे, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता. तर मित्रांनो सर्वात तर अगोदर तुम्हाला मी सांगतोय, की फर्स्ट कॅप राउंडमध्ये ॲडमिशन नाही भेटलं म्हणून आपलं वर्ष वाया जात नाही. याच्यानंतर कॅप राउंड सेकंड असणार आहे, कॅप राउंड थर्ड असणार आहे, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड असणार आहे आणि गेल्या वेळेस इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड परत एकदा एक्सटेंड झाली होती. म्हणजे टोटल 5 कॅप राउंड झालेल्या होत्या आणि 5वी कॅप राउंड झाल्यानंतर देखील 200 ते 300 सीट्स शिल्लक होत्या. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आय-एम-पी अपडेट्स यावरती भेटत राहतात. तर आता मग पुढे काय करायचंय हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक सजेशन देईल, की या ठिकाणी पहा तुम्ही चेक व्हॅकन्सी अलॉटमेंटमध्ये राउंड वाईज कट ऑफ आहे. तर कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ लागलेला आहे याची माहिती अगोदर तुम्ही घ्या. तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात, आता मी या ठिकाणी पहा एक तुम्हाला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचं तुम्हाला इथे एक्झाम्पल देतोय. त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला शो कट ऑफ लिस्ट पाहायची आहे. तर इथे जर तुम्ही पाहत असाल तर ओपन जनरलचं कट ऑफ 99.7157 ला क्लोज झालेला आहे. फिमेलचं देखील सेम आहे. फिजिकली हँडिकॅप्ड पी-एच कॅटेगरी 91.57, डिफेन्स 58.18, ऑरफॉर्म 57 पॉइंट. त्यानंतर एस-सीचं इथं पहा तुम्ही एस-टीचं सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. मग आता आपल्याला काय करायचंय, की आपण ज्या कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स किंवा सेकंड प्रेफरन्स देणार आहोत किंवा आपण जेवढे प्रेफरन्स दिलेले आहेत, त्या कॉलेजचं कट ऑफ कितीला लागलेलं आहे. जर आपल्या पर्सेंटाइलपेक्षा ते 8 ते 10, 5 पर्सेंटाइलनी जास्त असेल, तर तुम्ही तेच कॉलेज परत सेकंड कॅप राउंडमध्ये कंटिन्यू ठेवू शकता, कॅरी ठेवू शकता. परत एकदा आपल्याला नवीन ऑप्शन फॉर्म द्यायचा आहे. पण जर तुमच्या पर्सेंटाइलमध्ये आणि या कट ऑफमध्ये भरपूर 20-30 पर्सेंटाइलचा फरक असेल, तर मात्र तुम्हाला एक स्ट्रॅटेजी अवलंबायची आहे आणि मग काय करायचंय ते मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. मग आता इथे जर तुम्ही पाहत असाल तर फक्त कॅप राउंड 1 च आपल्याला टोटल शेड्यूल दिलेलं आहे. कॅप राउंड सेकंड, कॅप राउंड थर्ड दिलेलं नाही. तर ते आता लवकरच वेबसाईटला येणार आहे आणि ते आल्यानंतर तुम्हाला परत एकदा नव्याने कॉलेज ऑप्शन फॉर्म सेकंड कॅप राउंडसाठी द्यावे लागणार आहेत आणि ते ऑप्शन देत असताना मात्र तुम्हाला मी आता जे सांगितलंय, की तुमचे पर्सेंटाइल आणि तुम्ही ज्या कॉलेजला कॅप राउंड फर्स्टमध्ये प्रेफरन्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स असेल, तर असे कॉलेज पहा, की जिथं तुम्हाला जे पर्सेंटाइल आहे त्याच्या जवळपास मेरिट क्लोज झालेलं आहे. आणि मग तुम्ही इथं त्या सेम पद्धतीनं कोणत्या कॉलेजला किती पर्सेंटाइलला मेरिट क्लोज झालंय ते पहा आणि तुमच्या पर्सेंटाइलपेक्षा कमी किंवा तुमच्या पर्सेंटाइलपेक्षा थोडंसं 2, 4, 5 पर्सेंटाइलनी जास्त जिथं क्लोज झालंय, अशा कॉलेजला प्रेफरन्स द्या आणि तुम्हाला सेकंड कॅप राउंडमध्ये नक्की तुमचा नंबर लागू शकतो. पण जर तुम्ही सेकंड राउंडला चूक केलात, 1 किंवा 2च कॉलेज प्रेफरन्स दिलात, तर मात्र तुम्हाला परत एकदा नॉट अलॉटेड असंच येईल. कारण तुम्हाला 70-80 पर्सेंटाइल असतील आणि तुम्ही जर एखादं गव्हर्नमेंटचं लॉ कॉलेज देत असाल, तिथं मेरिट 98ला, 90ला क्लोज होत असेल, 95ला क्लोज होत असेल, तर मात्र तुम्हाला सेकंड कॅप राउंडमध्ये पण भेटणार नाहीये. जर पर्सेंटाइल कमी असतील, तर तुम्हाला कॉम्प्रोमाईज करावं लागणार आहे. जर तुम्हाला करायचं असेल एल-एल-बी तर जास्त पैसे गेले तर हरकत नाही. वर्ष वाया जाण्यापेक्षा तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेस किंवा तुमच्या घरापासून दूर असणारे जिथं कमी मेरिट लागतं, असे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. आणि मित्रांनो ह्याचं टाईम टेबल केव्हा येईल? जेव्हा येईल तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवरून त्याची डिटेल माहिती देण्यात येईल आणि कशा प्रकारचे प्रेफरन्स द्यायचे आहेत त्याच्याविषयी देखील जेव्हा ते सुरू होईल तेव्हा डिटेल इन्फॉर्मेशन मार्गदर्शन करण्यात येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद.